आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हाय. हाय. तर आपण कुठे जाणार आहे माहिती का? तर उद्या आम्ही जाणार आहे सुरतच्या सर्वात मोठ्या टेक्सटाईल मार्केटला, ज्याचं नाव आहे अजमेरा फॅशन. तर आम्ही आल्यापासून आमच्या डोक्यात होतं की आपण साईड बिझनेस काही करू शकतो का. तर त्या हिशोबाने आम्ही विचार केला की तिकडे एकदा जाऊन येऊ, कारण की आम्ही खूप साऱ्या रील्स पाहिल्या होत्या त्यांच्या की साडीचा साईड बिझनेस करायचा असेल किंवा मेन्स वेअरचं काही करायचं असेल तर त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर उद्या आम्ही सकाळी सकाळी निघणार आहे जेव्हा खूप अंधार असेल, त्यामुळे मग आम्ही व्हिडिओची स्टार्टिंग आत्ताच करतोय. हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण, कारण की आम्ही तुम्हाला दाखवणार आहे काही काही ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला बिझनेस करण्यासाठी, आणि त्याचबरोबर साडी कशी बनते तेही आम्ही तिकडे जाऊन बघणार आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा पूर्ण एंड पर्यंत. आम्हाला पण खूप असं उत्सुकता आहे की कसं असतं, कशी साडी तयार होते, तर ते पण आम्हाला तिकडे जाऊन बघायला मिळणार. रियाला पण बघायचंय. सुरतला साडींसाठी खूप फेमस आहे सुरत. मी पण खूप एक्साइटेड आहे, मला जायची उद्या. हा, मग उद्या जाऊन आपण बघूया. ओके, रियाला तर जास्त इंटरेस्ट आहे साड्यांमध्ये. हा, तर आम्ही आलोय वडोदरामध्ये. तर इकडून आम्ही ट्रेनने जाणार आहे. इकडून पहिले उधना आणि तिकडून स्टेशनवरून खूपच जवळ आहे. ते आय थिंक 10 ते 15 मिनिटावरती तिकडून आम्ही रिक्षा किंवा कॅब करून जाऊ शकतो. तर बघत राहा. तर वाजलेत आता सकाळचे 7 आणि आम्ही निघालोय आता वडोदरा स्टेशनला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय उठून गेला रे. ये ट्रेन आले. डबल डेकर मस्त वरती बसते. झोप आली बच्चाला. हाय रिया. हाय. तर आम्ही उधनाला उतरलोय आणि आता इकडून आम्ही जाणार आहे अजमेरा फॅशनला. आणि मेन म्हणजे सुरत असं डेस्टिनेशन आहे की ते तुम्हाला मुंबई, पुणे किंवा वडोदरा अशा सगळ्या सिटीमधून जवळ पडतं. तर तुम्ही ट्रेनने आला मुंबईवरून तर तुम्हाला 4 तास लागतील. आम्ही वडोदरावरून आलो तर आम्हाला फक्त 2 तास लागलेत यायला, आणि इकडून 5 मिनिटावरती तर त्यांचं हो काहीच वाटलं नाही. तर आम्ही पोहोचलो इकडे सुराना 101 टॉवरमध्ये, जिकडे आहे अजमेरा फॅशन. आपण कुठे आलो? आपण आलो अजमेरा फॅशन मध्ये. काय बघायला आलो आपण? आपण आलो साडी बघायला. अरे बापरे. तर हो, आम्ही आलो आज अजमेरा फॅशन मध्ये. तर चला बघूया आपण की काय काय यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत आणि काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहेत, तर ते आम्हालाही त्याचा ऑप्शन बघता येईल. हॅलो हॅलो हॅलो. चल, तर या आहे वैशाली मॅम. तर या आज आपल्याला दाखवणार आहे की यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत साड्या किंवा ड्रेसेस मध्ये. तर चला आपण बघूया, ते आपल्याला सांगतील. ओके, चला आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला पहिलं कलेक्शन दाखवते. हे प्रिंटेड साड्यांचं असणार आहे. ओके, म्हणजे ते आपल्याला देणे घेण्यासाठी लागत असतात. लग्नाचा सीझन असो किंवा काहीतरी फंक्शन्स असतात आपल्या घरी, तर मग लागतच असतात. या पद्धतीने स्टार्टिंग प्राइस असणार आहे 45 रुपयापासून स्टार्टिंग. हीच साडी का ती 45 रुपये? ही साडी नाहीये. जर तुम्हाला माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. 45 रुपये स्टार्टिंग प्राइस असणार आहे. जशी क्वालिटी असेल त्या हिशोबाने इथे रेंज वाढत असणार आहे. या साईडला पूर्ण बघू शकता प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असतं. रिया, तुला आवडली? पिंक साडी बघितली. बघ बरं, कुठली पिंक साडी मला दाखव. मला कलर नाही माहिती. ओ या, हा तुझा कलर. अगं बाई, मला माहितीच नाही. थँक्यू रिया सांगितल्याबद्दल. हा पिंक आहे. अच्छा, तर हा सेट मध्येच अवेलेबल असतो. हा, हे बल्क मध्येच घ्यावं लागतं आपल्याला, सिंगल पीस इथे मिळत नाही. चला आपण पुढे पण बघूया की ते कॅटलॉग पीसेस असणार आहे. आपल्याला व्यवसाय करायचा असेल ना तर एकदा तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. इथे सगळे कलेक्शन तुम्हाला मिळत असतात प्रिंटेड साड्यांमध्ये. फक्त एवढं आहे की बल्क वाईज घ्यावं लागतं, 1-2 पीस इथे मिळत नाही. हे सेक्शन असणार आहे प्रिंटेड साड्यांचं. कॅटलॉग साड्या असतात. कॅटलॉग पीस असले की थोडं अट्रॅक्टिव्ह वाटत असतं. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग पीसेस सुद्धा इथे मिळणार आहे. हे बघा, वेगवेगळ्या क्वालिटी, वेगवेगळ्या रेंज मध्ये तुम्हाला कॅटलॉग पीसेस इथं मिळणार आहे. कारण काय असं नाही, याच्यात फायदा असतो. आपण लूज पॅकिंग ठेवतो ना मॅम,
तर त्याच्यासोबत सोबत आपण कॅटलॉग पीस ठेवले ना तर बेस्ट असतं. कारण कसं गावाकडे आता तुम्ही पण धुळ्याकडचे आणि कसं खेड्या गावाकडे कसं असतं की बॉक्स पॅकिंग आहे, त्याला असं वाटतं की मार्जिन जास्त असेल पण त्याच्यात तुमचा फायदा असतो आणि कस्टमरचाही फायदा असतो. कसं माहिती का, त्यांना पण चांगली क्वालिटी देत असतो, अट्रॅक्टिव्ह थोडं काहीतरी अट्रॅक्शन करण्यासारखी वस्तू देत असतो, मग मार्जिन ही तुम्हाला चांगली मिळत असते. तर या साईडला हे पूर्ण कॅटलॉग पीसेसचं सेक्शन आहे. कुठली साडी आवडली तुला? ही आवडली, ही आवडली. अच्छा, अरे वा, छान चॉईस आहे बाई रियाची. सगळ्या पिंकच साड्या पिंकच पाहिजे. साड्या आवडतात. या साईडला तुम्हाला वर्क साड्या मिळणार आहे. इथे वर्क साड्यांचं कलेक्शन असतं. 187 रुपयापासून स्टार्टिंग आहे या साड्या. हा, या साड्यांची स्टार्टिंग आहे. तर आता पण जस्ट कस्टमर चालू आहे. इथे सेल्स पर्सन दिला जातो लँग्वेज प्रमाणे, कारण आपल्या गावाकडे किंवा शहराकडचे कुठलेही लोक येतात किंवा बऱ्याच लोकांना हिंदी लँग्वेज कम्फर्ट नसते. मग आपल्याकडे कसं आहे, हिंदी लँग्वेज कम्फर्ट साठी मराठी एक सेल्स पर्सन तुम्हाला दिला जातो, जेणेकरून तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल, आपल्याला व्यवसायात काय पाहिजे किंवा काय आपण नवीन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सेल्स पर्सन सांगत असतो. अच्छा, इकडे सॅम्पल हा, हे सॅम्पल ठेवलेले असतात. म्हणजे कस्टमर आले की कस्टमर म्हणजे लुक वाईज पूर्ण ती साडीचं look म्हणजे एक असं असतं. सॅम्पल पाहिजे असेल त्याच्यातला तुम्ही सेट मिळू शकतो. कलर वगैरे, डिझाईन वगैरे एका प्राइस मध्ये वेगवेगळे तुम्हाला इथे डिझाईन्स पण मिळत असतात. रिया कुठली आवडली मला सांग. हा, ठीक आहे. हा बघ, इथे किती छान छान आहेत साड्या, सगळ्या आहे बघा. ब्रासो मध्ये पण आहे. व्यवसाय करण्यासाठी एकदा कसं आहे, रिअल प्लॅटफॉर्म सोबत आपण जुडलं तर आपल्यासाठी बेस्ट असतं. आणि कोणालाही वाटतं की बिझनेस मध्ये आपण ग्रोथ करावी तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करू शकता. मी ऍड्रेस सांगते तुम्हाला, सुराणा 101, म्हणजे की सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. जर तुम्ही सुरत मध्ये आले, तुम्हाला माहिती नाही अजमेरा फॅशन कुठे आहे, कसं जायचं, तर नक्की तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची इथे सुविधा सुद्धा मिळत असते. बरेच लोक गावाकडून येतात तर त्यांना शंका असते, सुरत एवढं मोठं आहे, अजमेरा फॅशन शोधायचं कुठे, तर पिक अँड ड्रॉपची त्यांना सुविधा असते. समजा कोणी येऊ नाही शकलं इकडे तर तुमचं ऑनलाईन पण सर्व्हिस आहे का? हो, ऑर्डर करून ते मागू शकता. एक्झॅक्ट, तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता. व्हिडिओ कॉल म्हणजे जो तुम्ही प्रॉडक्ट जे मागणार, तुमची रिक्वायरमेंट जी असेल ते तुमची इथं पूर्ण होणार आहे व्हिडिओ कॉल थ्रू. ओके. हा, चला या इकडे अजून बघूया. पण एवढं आहे की बल्क वाईज घ्यावं लागतं, सिंगल पीस इथे मिळत नाही. व्यवसाय करायचा असेल तर 25 ते 30 हजारात तुमचा स्टार्ट होतो व्यवसाय. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिंटेड साड्या ठेवा, वर्क साड्या ठेवा, कॅटलॉग पीस ठेवा, ॲज यू विश. तुम्हाला जे हवंय ते 25 ते 30 हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट झाला पाहिजे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला हेवी वर्क साड्यांचे पण इथे कलेक्शन मिळत असतात. हे बघा, इथे बॉक्स किती सुंदर आहे, त्याच पद्धतीने साडी सुद्धा सुंदर असणार आहे. मॅम किती छान. रिया, तुला माझ्याकडून गिफ्ट पाहिजे? घ्यायची साडी, आपण साडी घ्यायची ना? ठीक आहे, थँक्यू. बघा, आपण बघूया बघ किती सुंदर आणि छान साडी बघ, हाय की वाव, है ना? रियाला माझ्याकडून गिफ्ट. ठीक आहे. अरे वा, बॉक्स सोबत तुला साडी फ्री. रिया मोठी झाल्यावर साडी नेसणार. हो. तर बऱ्याचशा गोष्टी असतात व्यवसाय स्टार्ट करण्या अगोदर, की नेमकं व्यवसाय स्टार्ट कसा करायचा, बेनिफिट कसं कमवायचं. ऑफकोर्स सगळ्यांना पैसा प्रिय आहे, सगळ्यांना पैसा हवाय, तर व्यवसायात प्रत्येक जण गुंतला आहे, तसं तुम्ही पण गुंतू शकता व्यवसायामध्ये. अजमेरा फॅशन हे नाव मी खूप दिवसापासून ऐकत आलेलो होतो, की बऱ्याचशा रील मी बघत होतो, कॅनडाला होतो तेव्हा, तर आम्ही विचार केलाच होता जर आपण इंडियाला गेलो तर यांच्या स्टोरला नक्की व्हिजिट करू. तर आणि फायनली आम्ही इकडे आलोय. आणि आम्हाला विचार करत होतो की काही बिझनेस करायचा का, तर आम्ही साड्यांच्या याच्यात बघून येऊ शकतो, की बघितल्याशिवाय पण कळत नाही किंवा जाणून घेतल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की जाऊन येऊया, एक व्हिजिट करून या. तर आम्ही काढला दिवस, है ना रिया, आणि आलो आम्ही भेटायला. तर छान मॅम आम्हाला सांगतायत आता. पण तेच मला असं विचारायचं होतं की समजा एखाद्याची रिक्वायरमेंट असेल की नाही मला 6चाच सेट हवाय, 4चाच हवाय, तर ते नाही घेऊ शकत की तुमच्या याच्यात 12चाच सेट अवेलेबल आहे? हा, एकदम बरोबर आहे तुमचा प्रश्न. कारण काय असं बघा, व्यवसाय ज्यांना स्टार्ट करायचा आहे त्यांचा 4, 6, 8 किंवा 10 बंच मध्ये किंवा एक बल्क मध्ये त्याचा व्यवसाय स्टार्ट नाही होत. एक्झॅक्ट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे थोडे जास्त पैसे, 25 ते 30 हजार जास्त मोठी रक्कम नाहीये. तर तुम्ही काय करा, 25 ते 30 हजारात तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, तुम्ही प्रिंटेड साड्या ठेवू शकता, वर्क साड्या ठेवू शकता, म्हणजे मिक्स मॅच करून तुम्ही ठेवा. कारण आपण स्वतः दुकानात गेल्यानंतर कस्टमर म्हणून जर आपण गेलो, इंटरेस्ट झालो दुकानात, तर आपण म्हणतो की स्वस्तात काही आहे का? पहिला प्रश्न हा असतो. तेच हवं असतं की कमी रेंज मध्ये छान साडी कशी मिळेल. कारण की मी जेव्हा साड्या घेते तेव्हा माझी रिक्वायरमेंट अशीच असते की कमी याच्यात मला जास्तीत जास्त छान साडी कशी घेता येईल. एक्झॅक्टली. हे त्याच्यामुळे आपण व्यवसाय जर करायला निघालो ना मॅम, तर आपल्याकडे म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज हव्यात. आणि सुरत मध्ये सगळ्यांना असं वाटतं की स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत साड्या मिळत असतात.
आणि त्याच्यापेक्षा ही अजमेरा फॅशन स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत तुम्हाला प्रत्येक वस्तू देत असतं. म्हणजे साडी, सूट, लेहंगा, किड्सवेअर, मेन्सवेअर, कुर्ती, मॅचिंग कलेक्शन, तुम्हाला जे हवं ते A to Z सगळे कलेक्शन याच ठिकाणी मिळणार आहेत. अरे वा, मस्त. चला आपण पुढचं कलेक्शन बघूया. तर तुम्हाला हे कॉटन साडीचं कलेक्शन असणार आहे. या साईडला तुम्ही बघू शकता कॉटन साडीमध्ये आता कस्टमर चालू आहे आणि इकडे सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे. 125 रुपयापासून तुम्हाला सिल्क साड्यांची व्हरायटी इथे मिळणार आहे. तर आणि सर्वात मेन म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना आवडणारं कलेक्शन काठापदराचं. इथे मला पण तेच सेक्शन जास्त आवडतं. एक्साइटमेंट आहे बघण्याची. चला सगळे कलेक्शन आहे 800 850 प्लस तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे. हा ही पण ही पिंक वाली पण आहे. हे बघा प्रिया बघ, पिंक साडी. पिंक साडी प्रियाची. हे बघ पिंक आहे बघ, मम्मीवर किती सुंदर दिसते. अरे वा. एक तुला आणि एक याची मम्मीला. रेंज कशी आहे? इथे 800 पासून स्टार्टिंग आहे. तर पर्टिक्युलर या साडीचा 800 रुपये प्राइस नाहीये, कारण बरेच लोक 800 सांगितल्यानंतर स्क्रीनशॉट लगेच ऑनलाईनच्या टीमला पाठवतात. पण ऍक्च्युली जसं क्वालिटी आपल्याला मिळेल त्या पद्धतीने रेंज असते. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला समजा पर्टिक्युलर या साडीचं जर प्राइस माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही डिटेल सगळी विचारू शकता. बघा याच्यामध्ये हे कलर्स असणार आहे. अच्छा, या पद्धतीने तुम्हाला हे सगळे कलर्स पिंक कलर हाच येतो बघ. तर हे सगळे 6चे 6 पूर्ण तुम्हाला कलर घ्यावे लागतात. दुसरं पण तुम्ही कॅटलॉग पीस बघा, अगदी सुंदर आणि छान छान इथे काठापदरामध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आहे. हे बघा, हे बघा या पद्धतीने तुम्हाला हे सगळे कलेक्शन आहे. बघा इथे बघू शकतो आपण किती सुंदर आणि छान आहे काठापदरामध्ये कलेक्शन. बघू शकता म्हणजे की वेगळं काहीतरी युनिक आणि वेगळं कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट असतं आणि येणाऱ्या कस्टमरसाठी पण बेस्ट असणार आहे. खालचा सेक्शन आपण बघितला तो साड्यांचा होता. आता मॅम म्हटलं की चला आपण ड्रेसचं सेक्शन बघूया. तर ते पण मला खूप आवडतं ड्रेस घ्यायला. तर येस, आम्ही कुर्ती सेक्शन मध्ये आलोय आता. हे 79 पासून स्टार्टिंग आहे कुर्ती आणि पर्टिक्युलर ही कुर्ती तुम्हाला 79 पासूनच मिळणार आहे. 79? हा, 79 रुपये बिलकुल एक्झॅक्ट. आणि लेंथ वगैरे पण प्रॉपर असणार आहे. बघा लेंथ वगैरे पण प्रॉपर आहे, क्वालिटी चांगली आहे. बरेच लोक फेरीचा व्यवसाय करत असतात, गावाकडे फिरून फिरून व्यवसाय करत असतात, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं ना की व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी कमी प्राइस खूप आपल्याला महत्वाचं आहे, कारण सगळेजण कमी प्राइस मध्ये चांगल्या क्वालिटी शोधत असतात. म्हणून स्टार्टिंग बेस पासून तुम्ही सगळे व्हरायटीज ठेवा. तर हे सगळं सेक्शन असणार आहे कुर्तीचं. तर या साईडला पण आहे इकडे सूट कलेक्शन असणार आहे. ड्रेस मटेरियल म्हणतो आपण. इथे कस्टमरांचा रश असतोच. हे बघा इथे सगळं कस्टमर आता चालूच आहे, कारण आता रमजान ईद वगैरे येणार आहे. मग लोकांनी तयारी करणं चालू करून दिलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना बघा इथे हेवी कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे, सुंदर आणि छान. हे बघा इथे तुम्हाला रेडी टू वेअर तुम्हाला ह्या सगळ्या साड्या मिळणार आहे, खूप सुंदर आहे. आणि रियाचा आवडता कलर पिंक कलर. पिंक कलर तुला घ्यायचं? खूप मस्त आहे. आता मला मोठेपणी होऊन जाईल. मोठा आता नाही होणार अगं, आता पण होईल. नाही, छोटी साईज आहे. तुला पाहिजे? मस्त वाटतोय. हा मस्त वाटतोय. याच्यापेक्षा छान दाखवते मी तुला. तर इथे सगळे आहे, वन पीस वगैरे आहे, सूट मटेरियल आहे. इथे बघा ड्रेस मटेरियल, क्रॉप टॉप वगैरे हे सगळे कलेक्शन आहे. शरारा गरारा हे बघा या पद्धतीने तुम्हाला हे सगळे कलेक्शन. हा पिंक कलरच येतो ह्यात आता. तर हे सगळे कलेक्शन या सेक्शन मध्ये असतात. पुढचं सेक्शन दाखवूया. इथे लेहंग्याचं कलेक्शन आहे. प्रिया लग्नातला बघ ड्रेस बघ, नवरीचा असतो. नवरीसाठी असतो ना तो. आता मामाच्या लग्नात बघ मामीने घेतलेला ना अशा घागरा घेतला. याची रेंज काय असते? याची रेंज 680 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ब्रायडल घेतला तर 2000 प्लस आहे. जशी व्हरायटीज असते त्या हिशोबाने. रेंजने जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर लेहंग्याचं खूप मस्त बिझनेस आहे. रेंजने आपण देऊ शकतो, कारण एवढे हेवी लेहंगा कोणीच नाही ठेवत. हो. आणि नवरी पण 1 किंवा 2 वेळा वेअर करेल, नंतर तो लेहंगा तसं पॅक पडून राहतो. तुम्ही रेंजने सुद्धा लेहंग्याचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर या साईडला आहे बॉटमचं कलेक्शन. दुपट्टा आहे. इथे पण कस्टमर इकडे रेडी दुपट्टे पण आहे. रेडी दुपट्टा म्हणजे आपण दुपट्टा ओके. 23 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हे या साईडला सर हे बघा 23 रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला दुपट्ट्याचे मस्त. हे पण बंच मध्ये असं बल्क वाईज घ्यावा लागतं.
इकडे पण सिल्क साड्यांचं असणार आहे कलेक्शन. याची काय रेंज आहे? हे काय range 250 रुपयापासून स्टार्टिंग आहे, पण Okay. पर्टिक्युलर या साडीचा 250 रुपये प्राइस नाहीये. Okay. जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर अगोदर पण सांगितलं मी, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही विचारू शकता. ऍक्च्युली असं आहे, रेंज न सांगण्याचं रिझन असं आहे की जेव्हा लोक व्यवसाय करतात ना, मग त्यांना पुढे डील करायला प्रॉब्लेम येत असतो. Okay, मग okay. त्यांचंच कस्टमर जर हा व्हिडिओ बघत असेल तर मग ते त्यांच्यासोबत डिस्कस करत असतात. Exact Okay, मग कोणालाही इरिटेट होणारच आहे, हो, तर बरोबर त्यांना आहे. प्रॉब्लेम होणारच आहे. त्या पद्धतीने म्हणजे स्टार्टिंग प्राइस असते प्रत्येक काउंटरची 250 रुपये किंवा 45 रुपये किंवा 50 रुपये, काही जी प्राइस आम्ही सांगतो. तर या पद्धतीने तुम्हाला हे सगळे कलेक्शन इथे मिळणार आहेत. हे बघा. आणि कोणाला फ्रँचायझी वगैरे असं घ्यायचं असेल त्याच्याबद्दल माहिती सांगणार? एक्झॅक्ट, म्हणजे फ्रँचायझी अशी आहे की त्याच्यात 4 मॉडेल्स आहेत आणि फ्रँचायझी बऱ्याच लोकांना म्हणजे नेमकं काय आहे हे पण माहिती नसतं. तर फ्रँचायझीचा अर्थ असा आहे की तुम्हाला रेडी टू इट, म्हणजे की रेडी तुम्हाला जे जेवण मिळतंय ते तुम्हाला फक्त खायचंय. ओके. त्याच्यासोबत तुम्हाला म्हणजे तुम्ही लोकेशन कुठल्या जागेवर तुमचं दुकान तुम्ही ओपन करू शकता, कस्टमर सोबत डील कसं करू शकता, किंवा एका प्रॉडक्ट मध्ये मार्जिन किती लावू शकता, ह्या सगळ्या गोष्टी फ्रँचायझी मध्ये तुम्हाला समजवल्या जातात. 4 मॉडेल असतात. तर स्टार्टिंग प्राइस असणार आहे 12,50,000. याचं स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग फ्रँचायझी तेव्हा ओपन करतात त्याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि तुम्हाला पूर्ण डिटेल्स फ्रँचायझीची सांगितली जाते. तुम्हाला जर काही अजून प्रश्न असतील, मी तर विचारलेच त्यांना प्रश्न, पण जर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तिकडे नंबर मेन्शन केलाय, तर तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी विचारू शकता. तुम्हाला जेही प्रश्न पडले असतील ते. मला जे पडले मी त्यांना विचारले, Exact. पण तुम्हालाही काही माझ्यापेक्षा वेगळे नक्कीच, प्रश्न नक्कीच. असतील तर नक्की विचारू शकतात. अजून एक फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आहे जे पार्टीवेअर असणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे फॅन्सी वर्क साड्या तुम्हाला मिळणार आहे, खूप सुंदर आहे. हे बघा, पूर्ण तुम्हाला मॅचिंग याच्यात जे वर्क केलेलं ना प्रॉपर येणार आहे. 350 रुपयापासून तुम्हाला ह्या सगळ्या फॅन्सी साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे. हे बघा, अरे वा, हे बघा, मस्त. हे बघा, तुम्ही हे सगळे कलेक्शन तुम्हाला कलरफुल आहे. कलरफुल आहे. कलरफुल आहे. छान आहे. तर एकदम असे मस्त कलेक्शन साडी. आहे इथे. A to Z कलेक्शन मिळतं मॅम. साड्यांमध्ये तुम्हाला वर्क साड्या हव्या, प्रिंटेड साड्या हव्या, काठापदराचं कलेक्शन हवं, अदर काही तुमची डिमांड असेल तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता. स्पेसिफिक जर तुम्हाला मेन्सचं कलेक्शन हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. मेन्स मध्ये टोटल A to Z कलेक्शन आहे. शर्ट आहे, टी शर्ट आहे, जीन्स वगैरे जे काही पॅटर्न्स असतात मेन्स मध्ये ते तुम्हाला इथे मिळणार आहे. पण आपल्याला बल्क वाईज घ्यायचंय, सिंगल पीस नाही मिळत. छान, मस्त. हे बघा, हा या पद्धतीने खूपच छान. पॅकेजिंग येणार आहे. इथे सॅम्पल्स आहेत शर्टचे. छान आहे एकदम ना. हे बघा, मस्त. हा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बल्क वाईज घ्यावं लागतं. इथे रेंज वाईज सगळे कलेक्शन ठेवलेलं आहे. इकडे पूर्ण मेन्स पूर्ण तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे. आता लहान मुलांचं आपण कलेक्शन बघूया. चला, आता तुझ्यासाठी मस्त फ्रॉक लेहेंगा बघूया आपण, आहे ना. तू म्हंटली ना माझ्या Okay. साईज मध्ये बघायचंय. लेट्स गो. चला, इथे पण छान छान फ्रॉक पॅटर्न आहेत. इथे किड्स मध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. हे बघा, डंगरी पॅटर्न हवं असेल तर हे बघा, हे वगैरे याची काय रेंज? तसं 26 रुपयापासून स्टार्टिंग आहे, पण पर्टिक्युलर या प्रॉडक्टचं 26 रुपये नसणार आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला लहान मुलांमध्ये छान छान ड्रेसेस असणार आहे. वाव, रियाला आवडत आहेत. मस्त आहे बघा. हे बघ, हे बघ पॅटर्न. याला घेऊन जायला मस्त आहे. अगं हो बाई, ना. हो का. बघ, हा मी हा तुला गिफ्ट करेल, ठीक आहे रिया. वा, वा, किती मस्त. किती क्यूट आहे ना, छान आहे ना, कलरफुल आहे. एकदम कलरफुल आहे. तुला आवडलं ना. फुलं आहे. फुलं आहेत का? हम्म. अच्छा, इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्यांना? फ्लावर्स. ओ, मला माहितीच नव्हतं. जर तुम्हाला घरगुती बिझनेस करायचा असेल तर तुम्ही मुलांचे ड्रेस वगैरे असं तेही कलेक्शन बघू शकतात. यांनी मॅमने आत्ताच दाखवलं, तर त्यातही त्यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न अवेलेबल आहे. तर खूपच छान ऑप्शन आहे हा, मला तर खूप आणि आवडलं. अजून एक कलेक्शन दाखवायचंय की नाईटी आहे, वेस्टर्न वेअर आहे. त्याच्यासोबत तुम्हाला नाईटी गाऊन सोबत आपण म्हणतो वेगळं काहीतरी नाईट सूट हवे, तेही तुम्हाला मिळणार आहे. आपण ते पण थोडं कलेक्शन कव्हर करूया. म्हणजे फुल फॅमिली पॅकेज. Exact. सगळ्यांसाठी इथे मिळणार आहे. तर चला आपण ते पण बघूया. वन one स्टॉप stop शॉप. shop आहे. बिलकुल एक्झॅक्ट. चला आपण जाऊया. तुम्हाला इथे नाईटीचे पण वेगवेगळे कलेक्शन इथे मिळणार आहे. बघा, अगदी सुंदर आणि छान छान कलेक्शन आहे. उभी राहा रिया. बसायचं, ठीक आहे. अच्छा, याला पण तुम्ही सेम सेट वाईज सेट वाईज घ्यावं लागतंय. बघा, असे वेगवेगळे प्रिंट्स इथे मिळत असतात नाईटी मध्ये. कॉटन हवं, लायक्रा हवं, होजरी हवं, तुम्हाला जी अच्छा. क्वालिटीचं नाईटी वेअर करत असेल, अल्फाईनचं नाईटी वेअर करत असतं महिला होजरीच्या, तर तुम्ही डिमांड करू शकता. तर चला आपण पुढचं पण कलेक्शन बघूया. इथे वेस्टर्न वेअर असणार आहे. या साईडला मी तुम्हाला वेस्टर्न वेअर दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, इथे वेस्टर्न वेअर आहेत. आता
कॉलेज गर्ल्स मुलींसाठी हे कलेक्शन बेस्ट असणार आहे. हे बघा असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला इथे मिळणार आहे. अगदी सुंदर. याची पण रेंज कितीपासून 140 रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे. पण ज्या तुम्हाला वेस्टर्न वेअर प्राइस माहिती करायची असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे बघा रियाला आवडला. छान आहे. छान आहे. सगळे छान कलेक्शन आहे. एकदा व्हिजिट करा कारण एका व्हिडिओ मध्ये एवढं शक्य नाही होत. मोठं आहे अजमेरा फॅशन आणि इकडे मॅचिंगचं कलेक्शन असणार आहे. 9 रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉल मिळणार आहे आणि नंतर तुम्ही जसं रेडी असं तुम्ही ब्लाउज आहे हे पण इथून घेऊन जाऊ शकता. तसं रेडी ब्लाउज कसं असतं ना की आपल्याला मॅचिंग साठी हवं असतं तर तुम्ही हे सगळे कलेक्शन इथून परचेस करू शकता. 60 रुपयापासून तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे पेटीकोटचं. या पद्धतीने तुम्हाला रेडीमेड ब्लाउज पण आहे. सुंदर आणि छान छान वेगवेगळे कलेक्शन आहे. मॅचिंग मध्ये असणार आहे. फॉल आहे. तुम्हाला रेडी ब्लाउज हवं असेल ब्लाउज पीस हवं असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता. तर आज आपल्याला मॅमने दाखवलं की वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि वेगवेगळ्या रेंजच्या साड्या. तर पण ह्या साड्या बनतात कशा त्याही त्या आपल्याला दाखवणार आहे. तर चला आपण बघूया त्या साड्या कशा बनतात. बिलकुल आपण ते पण बघणार आहोत की साडीची प्रोसेस कशी असणार आहे ते पण बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण जाऊया फॅक्टरीमध्ये. तर सर आता आपण आलो आहोत फॅक्टरीमध्ये. साडी किती प्रोसेस पासून ती आपल्यापर्यंत येते ते सगळं प्रोसेस दाखवणार आहे मी तुम्हाला. तर या साईडला आपण हे ऑफिस आहे. इथे म्हणजे की प्रिंट केलं जातं कम्प्युटर वाईज डिझाईन्स वगैरे त्याच्यात कव्हर केले जातात. या साईडला तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे कम्प्युटराईज असे सिलेक्शन होतात डिझाईनचे आपण असतात त्या. ओके. हा पर्टिक्युलर इकडे सगळं डिझाईन होतं तुमचं. हो साडीवरती कसं प्रिंट करायचं त्याचं डिझायनिंग इकडे होतं. हे पूर्ण ऑफिस तेच आहे. तर अच्छा. सगळे लोक तेच काम करताय की कुठली साडी कशी म्हणजे प्रिंट येऊ शकते किंवा डिजिटल प्रिंट असेल किंवा वर्क असेल जे पण काय असेल म्हणजे साडीची प्रोसेस बेसिक इथून स्टार्ट होते. तर ह्या सगळं तेच काम केलं जातं. बघू शकता या पद्धतीने साडी आपल्यापर्यंत येत असते. हे क्रॉप टॉप आहे म्हणजे बेसिक सगळ्याच गोष्टी या ठिकाणी होत असतात. पुढचं डिपार्टमेंट दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. इकडे कटिंग केलं जातं मटेरियल जे पण असतं ते साड्यांचं असो किंवा कुर्ती वगैरे असेल तर इथे कटिंग केलं जातं. हे रॉ मटेरियल आहे. याच्यावर प्रिंट वगैरे केली गेली आहे. याच्यात कटिंग करायचं बाकी आहे. तर पुढचंही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीने पूर्ण बंच असतं. हे बघा हे कटिंग करून मग तुमचं असं पॅक करून असं पॅक केलं जातं. मग ते कलर वाईज डिझाईन वाईज बांधलं जातं. एक सिंगल कलरचा आहे मग याच्यात कलर मॅच केले जाते. बऱ्याच ठिकाणाहून साडी फिरून आपल्यापर्यंत पोहोचत असते. आणि एकदम स्टार्टिंग वाली प्रोसेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे आहे इथे मशीन आहे. याच्यावर पूर्ण कागदावर छपाई केली जाते. अगोदर प्रिंट सिलेक्ट ती जी डिझाईन केलेली आहे ती इकडे येऊन ते प्रिंट करतात. या लोकांकडे येते ती प्रिंट. त्याच्यानंतर ते लोक सेम तशीच इथे प्रिंट केली जाते. इथे बघू शकता तुम्ही प्रिंट काढताय. हे बघा या पद्धतीने प्रिंट केलं जातं. इकडे बघून घ्या. इथे बघा कम्प्युटराईज अशा पद्धतीने म्हणजे किती सेंटीमीटर वगैरे सगळं मेजरमेंट दिलं जातं. तर तिकडे प्रिंट होतं. हा प्रॉपर प्रिंट होत असतं. बघा एवढं प्रिंट झालेलं आहे. रिया कसं वाटते प्रिंटिंग प्रिंट होते तसा हा मोठा प्रिंटर आहे जो साडीवरती आता ही डिझाईन छापून येईल. तर अजून आपण फायनल आउटपुट बघणार आहोत सर की ते साडीचं शेवट कसं असणार आहे. साडी कशी तयार होणार आहे. एकदम फायनल जो प्रोसेस असतो डिझाईन हे आता फक्त पेपरवरती प्रिंट होतं तर साडीवरती कसं प्रिंट होणार आहे ते बघूया आपण. चला चल रे. तर सर तुम्ही हे मशीन बघू शकता आणि टेम्परेचर सुद्धा बघू शकता. जे कारागीर इथे वर्क करत आहे त्यांना म्हणजे उभं राहणं सुद्धा शक्य नाहीये तरी ते प्रॉपर काम करतात साड्यांवरती. जसं ग्रे येईल ग्रेवर जे आपण पेपर बघितला ना तो याच्यावर छापला जाईल. त्याच्यानंतर साडीवर प्रॉपर प्रिंट येईल. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस असते साडीची. तर मंडळी तुम्हाला नक्कीच वाटत असेल की एकदा साडी कशी तयार होते. खूप इंटरेस्टिंग आहे. साडी कशी तयार होते हे नक्कीच तुम्ही बघितलं असेल तर. हो ना खूपच इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. अच्छा खरंच फर्स्ट टाइमच बघतोय. कधीच बघितलं नव्हतं. आम्ही तेच विचार केला की आम्ही साड्या तर पाहिलेल्या आहे पण त्याचं मेन प्रोसेसिंग कशी आहे ते बघायला आम्हाला खूप इंटरेस्ट होता. तर ते दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. रिया तुला कसं वाटलं. मला मस्त वाटलं. कशी वाटते साडी कशी बनते पाहिली ना. हा अशी बनवतात साडी. तर मॅडम आम्ही पूर्ण प्रोसेस पाहिली. तुम्ही एकदम डिटेल मध्ये सांगितले. आम्हाला खूपच छान वाटलं.
तर मला हे विचारायचं की तुम्ही आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना काय सांगू इच्छिता या नक्कीच. बिझनेस बद्दल? एक्झॅक्ट. त्या कपड्याचा व्यवसाय असा आहे की तो कधीच जुना नाही होत. तर नक्की तुम्ही बिझनेस मध्ये पैसे गुंतवा, तुमचे पैसे वेस्ट नाही जाणार, कारण कपड्याचा व्यवसाय बेस्ट आहे. त्याच्यात वेगवेगळी व्हरायटी, वेगवेगळी क्वालिटी येत असते. आणि अजमेरा फॅशन तुम्हाला आता एकदम विश्वासाने सांगतं की तुम्ही बघितलं लाईव्ह की फॅक्टरी मधूनच सगळ्या साड्या वगैरे रेडी होत असतात. तर तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत फक्त हेच प्लॅटफॉर्म तुम्हाला देऊ शकतात. तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा अजमेरा फॅशनला. मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे, तर तुम्ही काहीही क्वेश्चन असला, एकदम नॉर्मल जरी Exact. क्वेश्चन असेल तर नक्की कॉल करा आणि ह्यांना विचारू शकता तुम्हाला काही डाऊट असला तरी. अजमेरा फॅशन मध्ये नक्की विजिट करा. खरंच आम्हाला खूपच छान वाटलं. कधीही बघितलं नव्हतं की साडी कशी तयार होते. तर आम्ही हे सगळं बघितलं, साड्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले, ड्रेसेस बघितले, लहान मुलांचे ड्रेस, सगळे मेन्स वेअर सगळंच बघितलं. खूपच छान आणि वाटलं. इतकी व्हरायटी खरंच आम्ही हा, पहिले खरंच पाहिली पहिले नव्हती. बघितली तर नव्हती. खरंच एकदा सगळ्यांनी, मी तर सांगेल की ऍटलिस्ट तुम्हाला जर बिझनेस करायचं डोक्यात थोडं जरी असेल तर नक्की कॉल करा यांना आणि कॉन्टॅक्ट करून हो. विचारा. ते तुम्हाला सांगतील की काय तुम्हाला पुढे कसा बिझनेस करता येईल. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर रिया. ये Bye बाय bye. बाय. थँक्यू.